अविनाशचे आईवडील नेहमीप्रमाणे आजही सकाळी फिरायला गेले होते. ही त्यांची रोजची सवय होती. फिरायला जाऊन घरी परतले तर तेव्हा त्यांना सुनेचा म्हणजे राधाचा भाऊ राजेश घरी आलेला दिसला. तो असा अचानक आल्यामुळे त्यांना राग आला, म्हणून ते त्याच्याशी फारसे काहीसे न बोलता आपल्या खोलीत निघून गेले. सासू सासऱ्यांचे असे वागणे सुनेच्या म्हणजे राधाच्या लक्षात आले, पण ती त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून सर्वांसाठी चहा नाश्ता बनवायला स्वयंपाक खोलीत गेली. काही वेळाने चहा नाश्ता करताना राधाची सासू राजेशला म्हणाली, राजेश, तू असा अचानक कसा आलास? राजेश म्हणाला, हो, अचानक म्हणजे माझे इकडे जवळच एका कंपनीत नोकरीच्या संदर्भात काम होते, त्यासाठी भेटायला जायचे आहे. त्यामुळे विचार केला ताईचे घर इथेच आहे तर तिलाही भेटून जावे आणि मग तुम्हालाही भेटता येईल. त्याचे बोलणे ऐकून रूपाताई म्हणाल्या, असं का? बरं, मग आज घरी जाणार आहेस की इथेच थांबणार आहेस? त्या पुढे म्हणाल्या, म्हणजे मला असे म्हणायचे आहे की तुझे काम आजच होणार आहे का? राजेश म्हणाला, हे काही सांगता येत नाही. आता त्यांना भेटल्यावर समजेल, आणि जर माझे काम झाले नाही तर संध्याकाळी मी पुन्हा इकडेच येईन, कारण जवळपास इथे कोणी दुसरे नातेवाईक नाहीत म्हणून. हे ऐकल्यानंतर रूपाताई आणि माधवरावांचा चेहरा पडला. ते काही स्पष्ट बोलले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव स्पष्ट दिसत होते. सर्वांचा चहा नाश्ता झाल्यानंतर राजेश त्याच्या कामासाठी घराबाहेर पडला. तेव्हा लगेच रूपाताई राधाला म्हणाल्या, काय ग राधा, तुझ्या भावाला माझ्या घरी कोणाची परवानगी घेऊन बोलावलेस? तुझ्या माहेरच्यांना इकडे बोलावण्याआधी तुला एकदाही मला विचारावेसे वाटले नाही का? यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव, कोणालाही घरी बोलावण्याआधी आम्हाला विचारत जा आणि फोन करूनच यायला सांग. सासूचे बोलणे ऐकून राधा म्हणाली, पण आई, राजेशने अचानक मला रात्री उशिरा फोन केला होता आणि मी तुम्हाला सकाळी सांगणारच होते, पण तुम्ही फिरायला गेला होता त्यामुळे मला काही सांगता आले नाही. रूपाताई म्हणाल्या, ठीक आहे, पण यापुढे असे होणार नाही याची काळजी घे. राधा म्हणाली, अहो आई, पण तो कायमचा इथे राहणार नाही, त्याचे काम झाले की निघून जाईल. रूपाताई रागाने म्हणाल्या, सुनबाई, प्रत्येक वेळी उलट उत्तर द्यायलाच हवे का? तेवढ्यात खोलीतून बाहेर येत माधवराव म्हणाले, सुनबाई, आम्ही कोणाचा ठेका घेतलेला नाही. आज न कळवता तुझा भाऊ आला, उद्या दुसरे कोणीतरी येईल, आणि अशा प्रकारे न बोलावता आलेल्या पाहुण्यांचा आम्ही काय पाहुणचार करत बसायचे का? आणि सगळ्यात महत्त्वाचे, तू आम्हाला न विचारता त्याला घरी ये असे सांगितलेच कसे? हेच कळत नाही. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला घरात बोलावताना घरातील मोठ्या माणसांना विचारावे, त्यांची परवानगी घ्यावी, हेही तुला साधे कळत नाही का? बाबा, मी दुसऱ्या कोणाला का बोलावू? तो माझा भाऊ होता, म्हणून त्याला मी हक्काने माझ्या घरी बोलावले. त्यात माझी काय चुकले? हो सुनबाई, चूक तर तुझी झालीच आहे, आणि ती वेळीच सुधार. सासऱ्यांचे बोलणे ऐकून राधा शांत झाली. खरे तर राधाच्या भावाचे अचानक घरी येणे हे त्याचे सासू सासऱ्यांना अजिबात आवडले नव्हते. त्यांच्या मते घरात कोणतीही बाहेरची व्यक्ती, मग ती सुनेचा भाऊ का असेना, येताना आधी परवानगी घेणे गरजेचे होते. रूपाताई आणि माधवराव यांना असे वाटत होते की राधाने त्यांच्या न कळत राजेशला घरी बोलावून त्यांच्या घराच्या शिस्तीचा भंग केला आहे. त्यांना हे देखील पटले नव्हते की राधा त्यांच्याशी एकही शब्द न बोलता स्वतःच्या निर्णयावर ठाम होती. त्यांच्या दृष्टिकोनातून घरातील मोठ्यांना विचारात न घेता कोणताही निर्णय घेणे म्हणजे त्यांच्या अधिकाराला आव्हान देणे. म्हणूनच राजेशचे असे अचानक येणे त्यांना खटकले. त्यांना वाटले की सुनेच्या माहेरच्यांनी त्यांच्या घरात अगोदरच मोकळेपणाने वागायला सुरुवात केली आहे, आणि ही गोष्ट त्यांनी वेळेत रोखली नाही तर भविष्यात ती त्यांच्या नियंत्रणाबाहेर जाईल. त्यामुळेच त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती, आणि त्यांनी राधाला ठामपणे समज दिली. पण हे सर्व इथेच थांबले नाही. संध्याकाळी जेव्हा अविनाश ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्यालासुद्धा असे सांगण्यात आले की तुझी बायको तुझ्या आईबरोबर कशी वाद घालत होती. तिला तिची चूक लक्षातच येत नाही. आम्ही तिला काहीतरी सांगण्याचा आणि तिच्याच भल्याचा प्रयत्न करत आहोत, पण तिला हे काही समजत नाही. आईवडिलांचे बोलणे ऐकून अविनाश राधाला समजावू लागला, आई बाबाबरोबर बोलत आहेत, ते घरातील मोठे आहेत, त्यामुळे तू त्यांना एकदा विचारायला पाहिजे होते. तुला बाहेरच्या दुनियादारीची समज नाही. तू नवीन आहेस. आत्तापासूनच स्वतःच्या मनाने वागून तुझी मनमानी करू नकोस. राधा म्हणाली, अहो कसली मनमानी? मी काही छोटी मुलगी नाही तू कुणालाही बोलावून घेईन. मला चांगले वाईट माहिती आहे, आणि कळतंच की कोणाला घरी बोलवायचे कोणाला नाही. आणि तसेही माझ्याच भावाला घरी बोलावले तर काय झाले? शेवटी माझ्या घरी बोलावले आहे. हे घर माझे पण आहे ना.
तर मी माझ्या घरात एक छोटासा निर्णय सुद्धा घेऊ शकत नाही का? आणि तसेही असे मी कोणती मोठी चूक केली आहे म्हणून तुम्ही सर्वजण इतके ताणत आहात? हे घर जसे तुमचे आहे तसे माझे पण आहे. ह्या घरात कोणाला बोलावण्याचा अधिकार मला सुद्धा आहे. माधवराव म्हणाले, 1 मिनिट सुनबाई, तुझ्या लग्नाला अजून 1 वर्षही पूर्ण झालेले नाही आणि आत्तापासूनच ह्या घरावर तू तुझा हक्क सांगायला लागली आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर माझे आहे. माझ्या कष्टाने आणि माझ्या हिमतीवर मी घेतले आहे. त्यामुळे या घरातील सर्व निर्णयसुद्धा मीच घेणार. तू आता आली आहेस, तुझे काय आहे आणि तसेही या घरासाठी तू काय केले आहेस? तुझे काय योगदान आहे? तू स्वतःला या घरची मालकीण समजायला निघालीस. पण लक्षात ठेव, असे काही असेल तर ते तुझ्या डोक्यातून आधी काढून टाक की हे घरसुद्धा तुझे आहे. त्यांचे बोलणे ऐकून राधाला आश्चर्य वाटले. त्यांच्याकडून अशा प्रकारे बोलण्याची अपेक्षा तिने कधीच केली नव्हती. कारण लग्नाच्या पहिल्या दिवशी तिचे सासरे तिला म्हणाले होते, मुली, हे घर तुझे सुद्धा आहे. या घरात तुला कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. तू मन मोकळेपणाने राहू शकतेस. तेव्हापासून आपल्या सासऱ्यांविषयी राधाच्या मनात खूप आदर निर्माण झाला होता. पण आज तिचा सर्व भ्रम संपला होता. ज्या आदरपूर्वक नजरेने ती त्यांच्याकडे बघत होती तो आदर आता कुठेतरी प्रश्न उपस्थित करत होता. तिच्यासाठी सर्व काही अनपेक्षित होते. नकळत तिच्या डोळ्यात पाणी आले. तिला आता कुणाचीच काही बोलायची इच्छा राहिलेली नव्हती. तिचा भ्रम तुटला होता म्हणून ती गुपचूप आपल्या खोलीमध्ये निघून गेली. खोलीमध्ये जाऊन विचार करू लागली, खरंच मुलीचे सासरचे घर आपले नसते का? तिचा त्या घरावर काहीच अधिकार नसतो का? घरातील काम करताना, रीतिरिवाज परंपरा पाळताना आणि सुनेची सर्व कर्तव्ये निभावताना सून हवी असते. तेव्हा ती तिची जबाबदारी असते. पण एखादा निर्णय घेताना किंवा मग तिला काही देण्याची वेळ येते तेव्हा मात्र सर्वजण हात वर करून उभे राहतात. जणू काही तिचे अस्तित्वच नाही. त्या दिवशी राधा मनातून खूप खचून गेली. इतके महिने लग्न झाल्यापासून ह्या घराला आपले मानले, सर्व काही आपले समजून केले, ते लोक आज शेवटी आपल्याला परकेपणाची जाणीव करून देत आहेत तर सर्व व्यर्थ आहे असा विचार राधाच्या मनात येऊ लागला. तिच्या भावाचा फोन आला. तिला थोडे दडपण आले की भाऊ परत इकडे आला तर उगाच त्याचाही अपमान व्हायला नको म्हणून तिने दचकत फोन उचलला. तिचा भाऊ म्हणाला, हॅलो ताई, माझ्या नोकरीचे पक्के झाले आहे. काम झाले आहे त्यामुळे आता मी काही तुझ्या घरी येणार नाही. सरळ इकडूनच घरी जाईन. हे ऐकतानाच आज राधाच्या मनावरचे ओझे थोडेसे हलके झाले आणि भावाचे काम झाले याचा आनंदही झाला. नाहीतर कोणत्या तोंडाने आणि कसे ती त्याला सांगणार होती. त्याचे तिला फार टेन्शन आले होते. काही दिवस असेच निघून गेले. त्या दिवशी सकाळचे 8 वाजले होते पण अजून चहा नाश्ता तयार झाला नव्हता. तेव्हा राधाच्या सासूबाई रूपाताई नेहमीप्रमाणे वेळेत चहा नाश्ता न मिळाल्यामुळे अस्वस्थ झाल्या होत्या. किचनमध्ये राधा कुठेही दिसत नव्हती. त्यामुळे त्यांची अजूनच चिडचिड झाली होती. त्यांना असे वाटले की आज नवऱ्याला सुट्टी आहे तर ती सुद्धा अजून झोपूनच आहे की काय, म्हणून त्यांनी राधाला आवाज दिला पण कोणताही प्रतिसाद आला नाही. तेव्हा त्या सरळ तिच्या रूमकडे गेल्या. दरवाजा उघडाच होता. आत डोकावून पाहिले तर त्यांचा मुलगा अविनाश अजून झोपला होता पण राधा मात्र तिथे नव्हती. तेव्हा त्यांच्या मनात अनेक प्रश्न आले. अरे बापरे, एवढ्या सकाळी सकाळी राधा कुठे गेली असेल? बाथरूममध्ये असेल का? असे म्हणत त्यांनी बाथरूमही बघितले पण ती तिथेही नव्हती. ती तर फिरायला जात नाही, मग कुठे गेली असेल, तेही कोणाला काहीही न सांगता? हा विचार करून त्या अस्वस्थ झाल्या. शेवटी त्यांनी अविनाशला उठवले. अविनाश, उठ, राधा घरात नाही, कुठे गेली आहे बघ आधी. तेव्हा अविनाश आळस देत उठला. आई, कशाला एवढा त्रास करून घेतेस? असेल कुठेतरी घरात. ती कुठे जाणार आहे? रूपाताई मात्र चिंतेत होत्या. चहा नाश्त्याची वेळ झाली आहे आणि सुनबाई कुठे आहे याचा पत्ता नाही. असे बोलून रूपाताई स्वतः किचनमध्ये गेल्या आणि त्यांनी चहा बनवला. दोघे नवरा बायको चहा पिऊ लागले. काही वेळाने रूपाताई पुन्हा आपल्या मुलाच्या खोलीत गेल्या आणि अविनाशला पुन्हा झोपलेले पाहून त्याला उठवत म्हणाल्या, अरे सुनबाई कुठे गेली आहे बघ, तिला फोन कर. तेव्हा अविनाश गडबडीत उठला आणि राधाला फोन लावू लागला. तेव्हा त्याला राधाचा व्हॉट्सअपवर आलेला मेसेज दिसला. तिने लिहिले होते, मी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे. दुपारपर्यंत येईन. तुम्ही झोपला होतात म्हणून तुम्हाला उठवले नाही आणि आई बाबा दोघेही सकाळी बाहेर फिरायला गेले होते म्हणून त्यांनासुद्धा सांगितले नाही. पण तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच घरी येईन. तिचा मेसेज वाचल्यानंतर अविनाश रूपाताईंना म्हणाला, आई बघ, राधा बाहेर गेली आहे काही कामासाठी. दुपारपर्यंत परत येईल असा तिने मेसेज केला आहे. तू उगाच काळजी करत राहतेस. रूपाताई म्हणाल्या, ठीक आहे, पण तिला फोन लावून विचार ती कुठे आहे.
आणि आधीच का सांगितले नाही? आईचे ऐकून अविनाशने फोन लावला तेव्हा ती म्हणाली, मी आल्यावर सांगते, आता कामात आहे, असे बोलून तिने फोन ठेवला. घरातील सर्वजण विचारात होते की ही नक्की कुठे गेली आहे. राधा दुपारी 12 वाजेपर्यंत घरी परतली. तिच्या हातात एक छोटी फाईल होती. घरात पाऊल टाकताच तिने सर्वप्रथम किचनमध्ये नजर टाकली. रूपाताई तिथे होत्या. राधाला पाहताच त्यांचा चेहरा कठोर झाला. त्या म्हणाल्या, काय सुनबाई, तुला या आधीसुद्धा सांगितले होते ना की कोणतीही गोष्ट करताना आधी आमची परवानगी घ्यायची म्हणून. तरीसुद्धा तू पुन्हा तुझी मनमानी केलीस. सकाळी सकाळी कोणालाही न सांगता गेली आहेस. तुला काही संसाराची काळजी आहे की नाही? ह्या घरासाठी तुझी जबाबदारी, कर्तव्य सर्व विसरून कुठे गेली होतीस? राधा थोडा वेळ गप्प बसली. मग शांतपणे म्हणाली, आई, मला एक फार महत्त्वाचे काम होते म्हणून मी गेले होते. मी व्हॉट्सअपवर मेसेज केला होता. रूपाताईने तिरकस नजरेने पाहत विचारले, कसले काम? असे काय काम होते जे घरात कोणालाही सांगता येत नव्हते? तितक्यात अविनाशही बाहेर आला. तो थोडा शांत पण संशयित होता. राधा, तू काहीतरी लपवत आहेस का? अगोदर भाऊ अचानक आला आणि आता तू असे अचानक कामासाठी गेली. काही सांगशील का आम्हाला? राधा त्यांच्याकडे बघत म्हणाली, तुम्ही सगळे आधी माझे ऐकून तर घ्या. उगाच काहीही तर्क लावू नका. ती हॉलमध्ये गेली आणि टेबलवर फाईल ठेवली. सर्वांना एकत्र बोलावून म्हणाली, ही फाईल बघा. माझा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मी काही महिन्यांपासून नोकरी शोधत होते. आज एका कंपनीत मुलाखत होती, ती मी दिली आणि ती थोडीशी थांबली. मला जॉब मिळाला आहे. पुण्यातील एका नामांकित संस्थेत. पहिल्याच प्रयत्नात सिलेक्शन झाले. राधा हसत होती, पण तिच्या डोळ्यातून अश्रूही वाहत होते, समाधानाचे आणि थोडे दुःखाचेही. क्षणभर घरात शांतता पसरली. रूपाताईंनी अविनाशकडे पाहिले. त्याला काही सुचत नव्हते. माधवराव थोड्याशा कडवट आवाजात म्हणाले, म्हणजे तू आम्हाला काहीही न सांगता नोकरीसाठी तयारी करत होतीस? राधा म्हणाली, हो, कारण मला माहिती होतं की मी आधी सांगितले असते तर तुम्ही याला विरोधच केला असता. पण मला माझे शिक्षण आणि योग्यता वाया घालवायची नव्हती. राधाचे शब्द ठाम होते. तिच्या आवाजात भीती नव्हती, पण मनात अपार वेदना होत्या. काल परवापर्यंत आम्हाला घाबरणारी, निमूटपणे घरातील सर्व कामे करणारी सून आता बाहेर जाऊन नोकरी करणार? हा विचार करून रूपाताई उपहासाने म्हणाल्या, सुनबाई, मग घरातलं कोण बघणार? आई, हे फक्त माझे स्वप्न नाही, ही माझी गरज आहे. मी स्वतःसाठी काहीतरी करू इच्छिते, पण याचा अर्थ असा नाही की मी घराकडे दुर्लक्ष करेन. अविनाश तिला तिरकस नजरेने पाहत होता. तो गोंधळलेला होता, पण त्याला राधाच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. पहिल्यांदाच त्याने आपल्या पत्नीला स्वतःसाठी उभे राहिलेले पाहिले होते. तो पुढे आला आणि हळू आवाजात म्हणाला, पण राधा, कशासाठी अचानक जॉब करण्याची काय गरज आहे तुला? मी सुद्धा तुला सांगितले होते तुला जॉब करण्याची गरज नाही. मी चांगला कमावता आहे आणि माझ्या कमाईवर आपले घर व्यवस्थित चालते. मग तुला जॉब करायची गरजच काय? आणि तूच म्हणाली होतीस ना, लग्नानंतर मी जॉब करणार नाही. मी एक चांगली आणि आदर्श सून बनण्याचा प्रयत्न करेन. सर्व जबाबदाऱ्या पार पाडेन. यावर राधा म्हणाली, मला माझे या घरात असलेले अस्तित्व सिद्ध करायचे आहे आणि ही नोकरी फक्त एक सुरुवात आहे. आणि मला आता चांगले समजले आहे की एखादा माणूस जोपर्यंत 4 पैसे कमवत नाही त्या माणसाची घरातील किंमत शून्य होते. त्या व्यक्तीला कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नसतो आणि माझ्यासोबत तसेच घडले आहे. तेव्हा मला कुठे ठाऊक होते की सासू सासरे माझ्याशी असे वागतील. माझा भाऊ न सांगता घरी आला म्हणून मला एवढे ऐकवतील. खरे तर तुम्ही बनवलेले नियम मला कळतच नाहीत. कारण एका बाजूला तुम्ही मला तुमची मुलगी मानत आहात आणि बिनधास्त होऊन राहा असे सांगता, आणि दुसरीकडे मी एक छोटासा जरी निर्णय घेतला तरी त्याला तुम्ही विरोध करता. मला तुमचे काही समजत नाही आणि दरवेळेस मला हेच ऐकून घ्यावे लागते की ह्या घरावर तुझा काहीही अधिकार नाही. हे घर आमचे आहे. मग हे सर्व काय आहे? खरंच कळत नाही मला. रूपाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. हे बघ, प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. पण तू माझे बोलणे सकारात्मक दृष्टीने न घेता नकारात्मक बाजूने विचार करत आहेस. माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की हे घर तुझे नाही असे नाही, पण ह्या घरात तू कोणताही निर्णय घेताना तुझ्या सासूला किंवा सासऱ्याला विचारायला हवे. कारण तुझे वय अजून खूप कमी आहे. ही दुनियादारी तुला माहिती नाही म्हणून मी हा सल्ला तुला दिला होता, कारण तुला अजून तेवढी समज नाही. हो सुनबाई, अविनाशचे बाबा बरोबर बोलत आहेत. ते तुझ्या बाबांसमान आहेत, त्यामुळे ते तुला बोलणार आणि तुला रागवणार सुद्धा. मला सांग, तुझे बाबा कधी तुला ओरडत नव्हते का? त्यात एवढे काय वाईट वाटून घ्यायचे असते?
प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नसते, तर काही गोष्टी सोडून देण्यातच शहाणपण असते. यावर राधा म्हणाली, तेच तर मी बोलत आहे. हे घर माझे आहे, फक्त कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी. माझे काय कर्तव्य आहेत हे मला पहिल्याच दिवशी सांगितले गेले. तुम्ही मला असे सांगितले कारण मी मॅच्युअर आहे म्हणूनच ना. पण मग मी स्वतःहून एक निर्णयसुद्धा घेऊ शकत नाही का? मलाही माहिती आहे प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात, पण जिथे कर्तव्य येते तिथे अधिकार येतोच ना. घरात माझा काहीच अधिकार नाही असे तुम्ही म्हणत आहात. आणि राहिला विषय माझ्या घरातील योगदानाचा, तर घरातील सर्व कामे मी न सांगता करत असते. असो, पण आता मी जॉब करण्याचा विचार केला आहे. माधवराव म्हणाले, सुनबाई आता तू उगाच हे सर्व वाढवत आहेस. ती म्हणाली, बाबा मी कोणत्याच गोष्टी वाढवत नाही, मी फक्त समजावून सांगत आहे. ती सून तिच्या सासरी कितीही काम करू देत, पण तिच्या कामाची किंमत नेहमी शून्य राहते. तिला महत्त्व दिले जात नाही. तुम्ही सर्वजण बोलत आहात तेच बरोबर आहे, त्यामुळेच उलट माझे डोळे उघडले. सासरे म्हणाले, म्हणजे तुझे असे म्हणणे आहे का तुझे या घराविषयी आणि तुझ्या नवऱ्याविषयी काही कर्तव्य नाहीत? तेव्हा राधा म्हणाली, नाही, असे नाही. मी माझी सर्व कर्तव्य पूर्ण करायला तयार आहे, पण त्या बदल्यात मला माझे अधिकार मिळायला हवेत. आणि यासोबतच मी माझी नोकरी परत जॉईन करणार आहे. भले तुमच्या कमाईवर घरातील सर्व खर्च चालत असतील, पण मी एक शिक्षित मुलगी आहे. मीही एक डिग्री घेतली आहे आणि त्याचा उपयोग मला करायचा आहे. तेव्हाच मी माझा आत्मविश्वास जागृत ठेवू शकेल आणि स्वाभिमानाने जगू शकेन. त्यामुळे मी काहीही झाले तरी ही नोकरी करणार, असे तिने ठणकावून सांगितले. आणि अविनाशला बायकोचे बोलणे योग्य वाटले. त्याने तिची साथ द्यायचे ठरवले. आता राधा नोकरीवर रुजू झाली होती. रोज सकाळी लवकर उठून घरकाम सांभाळून ती ऑफिसला जात होती. तिने स्वतःमध्ये खूप बदल घडवून आणला होता. ती अधिक आत्मविश्वासाने वावरू लागली होती. ऑफिसमधील कौतुकं, तिची जबाबदारी आणि घरातील संतुलन ह्या सगळ्यात ती स्वतःला सिद्ध करत होती. अविनाशही आता तिला आधार देऊ लागला होता. अधूनमधून तिच्यासाठी चहा तयार करणे, ती उशिरा आली की थोडे घर सांभाळणे, हे सगळं त्याच्याकडून नकळतच घडू लागले होते. एक दिवस सकाळी राधा ऑफिससाठी निघणारच होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. रूपाताईंनी दरवाजा उघडला तर समोर त्यांची मुलगी श्वेता तिच्या नवऱ्यासह दरवाजात उभी होती. आपली लाडकी लेक आल्याचे पाहून खुश होऊन रूपाताई म्हणाल्या, अगं श्वेता बाळा, तू किती दिवसांनी आलीस ग? आत ये ना. श्वेता म्हणाली, अगं आई, अचानक प्लॅन केला, विकेंड फ्री होता म्हणून आलोय आम्ही. माधवरावांनी लगेच उठून स्वागत केले. राधा मात्र लक्षपूर्वक सासू सासऱ्यांकडे पाहत होती. ती तिथेच थांबली. नणंद आल्याचे तिला तितकेसे काही वाटले नाही. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे दडपण स्पष्ट दिसत होते. ती म्हणाली, आई, मी ऑफिसला निघते. रूपाताईने चिडचिड करत म्हटलं, हे काय सुनबाई, तू ऑफिसला निघालीस? सुट्टी घे. अगं कितीतरी दिवसांनी तुझी एकुलती एक नणंद आली आहे. जावई बापू आले आहेत, मग त्यांचा पाहुणचार कोण करणार? राधा थांबली, डोळे मिटले आणि एक सुस्कारा टाकत म्हणाली, आई, ते शक्य नाही. माझे काम ही माझी प्राथमिकता आहे. तसंच श्वेताताईंचे येणे पण त्यांनी येण्याआधी निदान सांगावे तरी. असं अचानक यायचं म्हणजे काय? तिचे बोलणे ऐकून सगळं घर स्तब्ध झाले. भाऊजेचे बोलणे ऐकून श्वेता थोडीशी अवाक झाली आणि म्हणाली, काय ग वहिनी, मी माहेरी येताना तुला विचारून यायला पाहिजे. कशासाठी? माझी मर्जी. मी केव्हाही येईन आणि केव्हाही जाईन. दादा, नीट समजावून सांग तुझ्या बायकोला. राधा मात्र ठामपणे म्हणाली, श्वेताताई, वाईट वाटलं ना तुम्हाला? तुम्ही या घरची मुलगी आहात, पण तुम्ही हक्काने या ह्या घरी. पण सून म्हणून मी जेव्हा या घरात आले तेव्हा आई बाबा मला म्हणाले, तू सून नाही तर आमची मुलगीच आहेस. मला जर ते त्यांची मुलगी म्हणतात तर मग माझ्या भावाला मी त्यांना न विचारता घरी बोलावले तर त्यांना राग का येतो? का मला माझ्या माहेरच्या माणसांना बोलावताना यांची परवानगी घ्यावी लागते? तिचे बोलणे ऐकून रूपाताईंनी खाली मान घातली. माधवरावही तोंड वळवून बसले. त्यामुळे आता माझेही असे मत आहे. मी आता ह्या घराची जबाबदारी घेते आहे, घर सांभाळते आहे, ऑफिसही सांभाळते. त्यामुळे मला सुद्धा या घरात कोण येईल, केव्हा येईल हे माहिती असणं गरजेचे वाटते. श्वेता काही बोलू शकली नाही. अविनाश मात्र आता तिच्या मागे उभा होता. त्याने हळूच राधाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, राधा बरोबर बोलते आहे. आपण तिच्या भावावर बंधनं घालतो तर मग सगळ्यांना ते लागू पाहिजे. हे ऐकून राधाच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने ते लगेच पुसले. तिने तिच्या नणंदेची माफी मागितली. ताई, मी तुमचे मन दुखावले, मला माफ करा. आता मी निघते ऑफिसला. सायंकाळी यायला उशीर होईल, असे म्हणून ती तिथून निघून गेली. श्वेता काही क्षण गप्प बसली, पण मनात विचारांचे वादळ सुरू होते. शेवटी ती उठली आणि आईबाबांसमोर येऊन ठामपणे उभी राहिली. आई बाबा, मला काहीतरी बोलायचे आहे. माधवराव आणि रूपाताई तिच्याकडे पाहतच राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी होती. श्वेताने नजरेला नजर भिडवली. वहिनी बरोबर बोलल्या.
आणि तुम्ही दोघे चुकलात, खरंच चुकलात. श्वेता, रूपाताईंचा आवाज किंचित वाढला. अगं, तू तिच्या बाजूने बोलतेस? हो आई, मी वहिनीच्या बाजूने बोलते, कारण ती चुकीचे काहीच बोलली नाही. जर तिच्या भावाला घरात यायला आधी परवानगी लागते तर आम्हालाही घरी येताना किमान सांगणे गरजेचे नव्हते का? माधवराव उठले, थोडे अस्वस्थ झाले. अगं, आपलेच घर आहे हे, आपण कधीही येऊ शकतो. श्वेताने गंभीरपणे उत्तर दिले. घर तुमचेच आहे, पण आता वहिनीही या घराची एक जबाबदार सून आहे. ती घर चालवते, सांभाळते, नोकरीही करते. मग तिला विचारात घेतल्याशिवाय निर्णय का घ्यायचे? रूपाताई काही बोलणार इतक्यात श्वेता पुढे म्हणाली, आई बाबा, सून म्हणजे गुलाम नाही. तिची मते, भावना, गरजा यांचा आदर होणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या प्रकारे वहिनीला परकी समजत आलात, तिच्या स्वाभिमानावर वार करत आलात, ते योग्य नाही. क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. आई, तुम्ही मला कायम शिकवले, बोलायचे ते थेट आणि खरं. आज मी तेच करते. रूपाताईंच्या डोळ्यात पाणी तरळू लागले. माधवराव खुर्चीवर परत टेकले. दोघांच्याही मनात पहिल्यांदाच आत्मपरीक्षणाचे क्षण उगम पावत होते. श्वेता शांतपणे बसली. मी वहिनीची माफी मागेन, पण तुम्हीही थोडा विचार करा. तिने स्वतःचा आदर कमावला आहे. आता फक्त तो देणे आपली जबाबदारी आहे. त्या रात्रीचे घर एकदम शांत होते. श्वेताच्या स्पष्ट बोलण्यामुळे रूपाताई आणि माधवराव खूप अस्वस्थ झाले होते. दोघेही आपापल्या खोल्यांमध्ये शांत बसले होते, पण मनात मात्र विचारांचे काहूर माजले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी राधा उठून स्वयंपाकघरात चहा करत होती. तिचा चेहरा संयमी होता, पण डोळ्यात कालच्या प्रसंगाची झळ अजूनही होती. तितक्यात रूपाताई आणि माधवराव दोघेही स्वयंपाकघराच्या दाराशी आले. राधा थोडी आश्चर्यचकित झाली. अहो आई बाबा, तुम्ही? रूपाताई थोडेसे शरमेने मान खाली घालत म्हणाल्या. राधा, जर तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर आम्हाला काही बोलायचे आहे. राधा गोंधळली. हो आई, बोला ना. माधवरावांनी पुढे येत म्हणाले. काल श्वेताने जे बोलले त्याने आमचे डोके ठिकाणावर आले. आम्ही खरंच कधी तुझ्या दृष्टिकोनातून बघितलेच नाही राधा. तुझे म्हणणे अगदी बरोबर होते. रूपाताईंचा कंठ दाटून आला. माफ कर ग बाई आम्हाला. आम्ही तुला कायम परकीच समजत राहिलो. तू इथली सून आहेस हे लक्षात आले, पण तू आता ह्या घराची मुलगी देखील आहेस हे समजायला वेळ लागला. राधा आश्चर्यचकित झाली. तिच्या डोळ्यात पाणी तरळले. आई बाबा, तुमचे हे बोलणे माझ्यासाठी खूप मोठे आहे. माधवरावांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तू हे घर सुंदरपणे सांभाळतेस. आता आम्ही तुझा आदर करू. तू घरात कुणालाही बोलवावे, कुणाला नाही याचा निर्णय तू स्वतः घे, कारण हे घर फक्त आमचे नाही, तुझेही आहे. रूपाताई पुढे सरसावत म्हणाल्या, आजपासून तुला सून म्हणून नाही तर आमच्या लेकीप्रमाणे वागवू. राधाचे मन भरून आले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते सन्मानाचे, समाधानाचे अश्रू होते. धन्यवाद आई बाबा, माझ्यासाठी हेच खूप आहे. ती वळून चहा कपात ओतू लागली आणि त्या चहात केवळ साखरच नव्हती, तर प्रेम, आपुलकी आणि नव्याने जुळलेले एक नाते होते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.